डी धोंगडे पाटील ग्रुप ऑफ कंपनीच्या डीडीज प्रॉफिट प्लसच्या नूतन कार्यालयाचं उद्घाटन संपन्न। हेल्थ, वेल्थ, हॅपीनेस, डीडीज प्रॉफिट प्लस हे ब्रीदवाक्य असलेली डीडीज प्रॉफिट प्लस ही आर्थिक सल्लागार व व्यवसाय मार्गदर्शन करणारी डी धोंगडे पाटील ग्रुप ऑफ कंपनीची कंपनी गेल्या 9 वर्षापासून नाशिकसह संपूर्ण देशभर कार्यरत आहे। आज भारत देशातील काश्मीर ते कन्याकुमारी संपूर्ण देशभरात या कंपनीनं जाळं विणलं। प्रत्येक राज्यात अनेकांना आर्थिक सक्षमता या कंपनीनं प्रदान केली आहे। प्रत्येकाला आर्थिक स्थैर्य, उत्तम आरोग्य लाभावं तसेच प्रत्येकाचं जीवन आनंदी व समृद्ध व्हावं यासाठी काम करणाऱ्या डी धोंगडे पाटील ग्रुप ऑफ कंपनीनं भारतासह विदेशातही काम सुरू केलं आहे। या सर्वांचं मुख्यालय नाशिक येथे सुरू आहे। सुंदर सुसज्ज अशा डी धोंगडे पाटील ग्रुप ऑफ कंपनीच्या डीडीज प्रॉफिट प्लसचा न्यू कॉर्पोरेट ऑफिसचं उद्घाटन कंपनीचे चेअरमन डॉक्टर डी धोंगडे पाटील व एमडी छाया धोंगडे यांच्या मातोश्री यमुना धोंगडे मीरा हरक यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आलं। यावेळी लोकांना मार्केटचं पूर्ण ज्ञान मिळून आर्थिक रोजगार तयार व्हावा यासाठी प्रशिक्षक दक्ष दशरथ धोंगटे यांच्या नवीन मार्केट प्रशिक्षण कार्यक्रमाचं लॉन्चिंग करण्यात आलं। गेल्या 7 वर्षापासून संपूर्ण भारत देशभर लोकांना अखंडपणे आर्थिक स्रोत देणारी डीडीज प्रॉफिट प्लस ही कंपनी येणाऱ्या काळात संपूर्ण जगाला हेवा वाटेल असं महान कार्य मानवी जीवनाची खरी त्रिसूत्री असलेल्या आर्थिक, आरोग्य आणि समृद्धता यात करणार असल्याचं कंपनीचे चेअरमन डॉक्टर डी धोंगडे पाटील यांनी सांगितलंय। आज आपण जी घोडी उभारलेली आहे हे जे प्लॅनिंग होतं हे प्लॅनिंगनुसार सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत। महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की जेव्हा सुरुवात केली त्यावेळी लोकांना पुढे घेऊन जायचं या दृष्टिकोनातून विचार करत होतो। त्याच्यामधून सगळे लोकांना नॉलेज नसेल तर आपण आपलं स्किल दुसऱ्यांना द्यावं म्हणून डी सरांनी पुढाकार घेतला आणि इन्व्हेस्टमेंट लोकांची घेऊन त्यांनी स्वतः रिस्क घेतली। कोणाचे पैसे स्वतःकडे घेऊन काम करणं हे खूप मोठी गोष्ट असते। साधी एक गोष्ट जर म्हटली तर कोणाला रेफर करायलाही माणूस घाबरतो। तिथे या डी सरांनी एवढी मोठी रिस्क घेऊन करतायत आणि सक्सेसफुली ते पुढे चाललेले आहेत। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज आपण एज्युकेशनच्या क्षेत्रामध्ये पहिलं पाऊल टाकलेलं आहे आणि एज्युकेशनची सुरुवात केलेली आहे। या एज्युकेशनचं इम्पॉर्टन्स हे आहे की तुम्ही तरी आलेल्या सर्व आपले ग्रुप परिवार बंधू आणि भगिनी यांचे नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच गुढीपाडव्याच्या पण हार्दिक शुभेच्छा। आज खूप आनंदाचा दिवस आहे। आज आपलं एक स्वतःचं ऑफिस असं ऑफिस तयार झालेलं आहे। ज्यावेळी सुरुवातीला आपण बरेच मेंबर येत होतो तर बसायला जागा नव्हती। आज एक भव्य दिव्य ऑफिस तयार झालेला आहे। तो एक खूप मोठा आनंद आहे। ऑफिस ओपनिंगचे शुभेच्छा वगैरे यापेक्षा फक्त आपण 3-4 वर्षात काय अनुभव केला आय एम सॅटिस्फाईड एवढं एक वाक्य जरी बोललं तरी पुष्कळ। अनुभव सांगायचा जर झाला तर मी 28 वर्ष सर्व्हिस करून मी तेवढे पैसे मला मिळाले नाही। पुढे प्लस मध्ये जॉईन होऊन मला जवळ 5 वर्ष झाले, 4.5 वर्ष। जे मी 18 वर्ष आर्मी मध्ये सर्व्हिस करून आलोय जी मला तिथून मिळाली त्याच्यापेक्षा तिथं मला जास्त मिळालेली आहे आणि जे काही आहे आणि एक डीडी सर जर म्हणले तर डीडी सर ही व्यक्ती एक ध्येयवेडी व्यक्ती आहे। यांनी जो विचार केला ज्या संदर्भात विचार केला त्याच्यामध्ये पूर्ण टीप पर्यंत जाऊन पूर्ण नॉलेज घेऊन ते जोपर्यंत त्याचं एंड होत नाही तोपर्यंत सोडत नाही। तो कोणत्याही क्षेत्र असो आलेल्या सर्व प्रॉफिट परिवाराला मानपूर्वक नमस्कार। पेंशन है तो क्या टेंशन है, बॉडी बैठे तो साथ में प्रॉफिट प्लस है। ठीक है, मी आता गावंडे फ्रॉम देवळाली मला येऊन फक्त 2 वर्ष झाले। मला लग्न 2 वर्ष सोनं भेटलं नव्हतं पण आज मी दर महिन्याला 2 वर्ष सोनं घेऊ शकतो। प्रॉफिट प्लस म्हणून इस दुनिया में तो कंपनियां बहुत सारी है लेकिन प्रॉफिट प्लस आज भी सब पे भारी है। त्यानंतर जो माणूस बोलायला फार आवडते परंतु
आपली कंपनी विस्तारित करायची नाही असं माझ्या मनात गावत होता. म्हणजे पुढे पाऊल टाकू कारण खूप संघर्षमय जीवन होतं आणि खूप खस्ता काढल्या होत्या. आर्थिक खूप चणचण मी पाहिली होती, खूप त्रास भोगला होता. अशा परिस्थितीत ही कंपनी एक्सपांड करताना नाही का जवळचे 2-4 लोक असतात तेव्हा आता बिंदास मारावली मी आहे, घाबरू नका. या माणसाला अत्यंत नीटपणे पिस्तूलचा निशाणा एकदम टाईट धरून देणारं एक आम्ही इथपर्यंत आणलंय ते म्हणजे माझे प्रमित्र शरदजी गडाख सर. 2 मिनिट बोलते, 2 मिनिट नका सॉरी 30 सेकंड. मी गडाख शरद मी सर्वांना रामराम करतो. सर्व शुभेच्छा नंतर बोलता. आज डीडी प्रॉफिट प्लस कोणत्या क्षेत्रात चाललंय तुम्हाला पण माहिती. डीडी सरांचं सर्व गावचं लोक इथं बरे सर्व डीडी सरांना तुम्ही अजून ओळखलं. आम्ही सरांना ओळखलं आणि सरांना आम्हाला पावणे 5 वर्षामध्ये एवढे पैसे दिले आम्ही तेवढे पाहिले नाही कधी. आमची ही पैशाची सर हे देव नाही पण देव मोठमोठे वाक्य असेल पहिल्यापासूनचे. तर त्याचा प्रत्यय आता तुम्हाला आलेला असेल की आम्ही ज्यावेळेस त्यावेळेस त्यांची भाषा फक्त कोटीचीच होती आणि आज नितीश मला सांगायला आनंद वाटेल की आज नितीश सुद्धा त्यांच्या अकाउंटमध्ये कोट्यावधी रुपये पडलेले आहेत. याच्यामध्ये काय आहे आपण का सांगतोय काय आहे की आपले जे टीजर जे आहेत ते सुद्धा अलग अलग पद्धतीने जे चालू आहेत. एक जसं की आता ट्रेनिंग वगैरे ज्या फिल्डमधून त्यांचा गेला एक्सपिरियन्स आहे आणि त्या माध्यमातून आता त्यांनी अलग अलग टीजर केले आहेत. महाबळेश्वर सारख्या ठिकाणी न्यू महाबळेश्वर जो आता प्रोजेक्ट झालेला आहे तर तिथं जमीन घेऊन तिथं प्लॉटिंगचं जे काही काम चालू आहे FMCGचे जे प्रॉडक्ट्स आहेत तर अगदी संत गतीने व्यवस्थित पद्धतीने जे महाराष्ट्रभर नव्हे तर देशभर आपले क्लायंट्स आहेत. देशभर म्हणजे तुम्ही हा जो कार्यक्रम अगदी छोटे काही एकदम तो ज्या क्षेत्रात मास्टर आहे ना ते व्यवस्थित सांगेल. खरं तर ते तुम्हाला कळलं नाही तर अधिक कळलं असं सांगतो. कारण काय माहिती का त्याला त्या क्षेत्राचं भरपूर कळतंय म्हणून तो ते प्रेझेंटेशन करायचं. तू काही का बोलतो सगळे आपल्या घरचेच लोक. नमस्कार. ट्रेडिंग या क्षेत्रात मी जेव्हा कोरोना काळ होता तेव्हा चालू होतं. पप्पांनी सांगितलं होतं की ट्रेडिंग याच्यामध्ये तू करिअर कर. जेव्हा मी याच्यामध्ये गेलो तेव्हा मला इंटरेस्ट यायला लागला आणि पप्पांचा सपोर्ट असं. डीडीज प्रॉफिट प्लस कंपनी जी आहे मागील 7 वर्षांपासून आपली कंपनी लोकांना वेगवेगळ्या माध्यमातून सेवा देते. लोकांना एक ट्रेनिंग एज्युकेशनच्या बाबतीत एक परिपक्वपणा येण्यासाठी जास्तीत जास्त मार्गदर्शन करण्यासाठी बांधील आहे. आणि जे कंपनीचे चेअरमन MD आहेत डॉक्टर DD धोंगडे पाटील सर तर हे सुद्धा पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी लोकांची जनसेवा केलेली आहेच आहे. परंतु आत्तासुद्धा एक वेगळ्या माध्यमातून लोकांची जनसेवा एक आत्ताच्या परिस्थितीनुसार की लोकांना कुठली गरज आहे आजच्या ह्या ज्या धावपळीच्या युगामध्ये बाहेर जगामध्ये ज्या काही घडामोडी चालू आहेत तर त्याच्यामध्ये आपण कुठंतरी मागे नको, आपण कुठंतरी कमी नको. म्हणून त्या दृष्टीने जी आपली जी काही घोडदौड जी चालू आहे तर त्या दृष्टीने त्यांनी अतिशय उत्कृष्टपणे सर्व नियोजनपूर्वक लोकांची सेवा आपल्याला कशा पद्धतीने करता येईल तर त्याचं माध्यम जे काय आहे ते चॉईस केलेलं आहे. आणि त्यानुसार अविरतपणे आता हे 7व्या वर्षात जे पदार्पण जे चालू आहे ते यशस्वीरित्या चालू आहेत. आपल्याकडे कंपनीची नाशिक पुणे ह्या 2 ठिकाणी शाखा आहे आणि भारतभर कंपनीचे क्लायंट्स आहेत. आणि जगभरातल्या 5 देशांमध्ये कंपनीच्या माध्यमातून एक ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी असेल, दुसऱ्या माध्यमातून कंपनीच्या ज्या पार्टनरशिप आहेत त्या माध्यमातून यशस्वीरित्या कामकाज चालू आहे. आणि येणाऱ्या काही वर्षात कंपनी यथोशिखरावरती जाणार आहे. याचे दिवसेंदिवस आपल्याला कंपनीचा जो काही ग्राफ आहे तो उंच भरारी घेताना दिसतो आहे. आणि ह्या सर्व गोष्टींच्या अनुषंगाने जसं की छत्रपती शिवाजी महाराजांनी वेगवेगळ्या जे काही किल्ले जे आहेत
ते काबीज केले महाराष्ट्रभर आणि त्यांच्या पश्चातसुद्धा त्यांचा जो छावा म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांनी तीच गोष्ट पूर्णत्वास नेऊन आणि पुढील जे काही काम आहे ते यशस्वीरित्या चालू ठेवले. तशाच पद्धतीने की डॉक्टर डी धोंगडे पाटील यांचा चिरंजीव दशरथ धोंगडे हा सुद्धा त्यांच्या आज या ठिकाणी डी धोंगडे पाटील ग्रुप ऑफ कंपनीच्या डीडीज प्रॉफिट प्लसच्या नूतन कार्यालयाचा उद्घाटन सोहळा संपन्न होत आहे. खरं तर डी धोंगडे पाटील ग्रुप ऑफ कंपनीज वेगवेगळ्या पिलरमध्ये काम गेल्या 7 वर्षापासून करते. 7 वर्षापासून डीडीज प्रॉफिट प्लस, त्याच्यानंतर ड्रीम ड्युएल डेस्टिनेशन, डीडीज एज्युकेअर, डीडीज ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी, डीडीज प्रॉपर्टीज अशा वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये आपली कंपनी काम करते. आणि ह्या माध्यमातून आपण केवळ आर्थिक नव्हे तर सामाजिक, राजकीय आणि इतर बऱ्याच साऱ्या गोष्टींवर आपण काम करत असतो. लोकांचं आर्थिक जीवन समृद्ध कसं होईल आणि लोकांना फायनान्शियल फ्रीडम कसं देता येईल याच्या माध्यमातून आपण बघितलं असेल की आताच नुकतंच जे आपलं काही प्रेझेंटेशन झालं त्याच्यात अनेकांनी सांगितलं की आम्ही जे 28 वर्ष आमच्या सर्व्हिसमध्ये कमवलं नाही तेवढं आम्हाला डीडीज प्रॉफिट प्लसच्या माध्यमातून गेल्या 2, 3, 4, 5 वर्षामध्ये मिळालं. अशा पद्धतीचं एज्युकेशन देऊन आपण लोकांना एक चांगल्या उत्तम दर्जाचा चांगल्या प्रकारचा प्रॉफिट शेअरिंगचं काम करतो. तर ही केवळ सामाजिक उन्नती नव्हे तर यामधून खऱ्या अर्थानं भारत हा सुजलाम सुफलाम आणि आर्थिक महाक्रांती करण्याच्या दिशेनं हे उचललेले एक पाऊल आहे. मी डीडीज प्रॉफिट प्लसचा चेअरमन अँड MD या नात्याने एकच सांगेल की तुम्हीही तुमचा केवळ आर्थिक जीवन जर प्रगत करायचं असेल आणि जीवन समृद्ध करायचं असेल तर हेल्थ, वेल्थ, हॅपीनेस इज इक्वल टू डीडीज प्रॉफिट प्लस या नारा असलेल्या डीडीज प्रॉफिट प्लसमध्ये निश्चितपणे आपलं स्वागत आहे. या आणि समजून घ्या. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे जिल्हा परिषद माजी सभापती जया जाधव, इगतपुरी तालुका काँग्रेस कमिटी रमेश जाधव, कारभारी नाठे प्रकाश नाठे, शुभम जाधव, भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक पुष्पा साहेबराव आव्हाड, ज्येष्ठ पत्रकार भीमा मालुंजकर, शरद मालुंजकर, शेतकरी कृती समिती अध्यक्ष दशरथ पागेरे, वारकरी संप्रदायाचे संपतबुवा बबन दराडे, तालुका नेते भाऊसाहेब धोंगडे, ज्ञानेश्वर जमधडे, विश्वास चुंबळे, माधव नागरे, विजय निकम यांच्यासह कंपनीचे संचालक सुभाष गायकवाड, शरद गडाख, दीपक घुमरे, समाधान खैरनार, अशोक गावंडे, गजानन भोगे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पत्रकार कवी विजयकुमार कर्डक यांनी तर प्रास्ताविक कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी किशोर बाप्पा दराडे यांनी तसेच आभार डॉक्टर कैलास गवळी यांनी मानले. प्रतिनिधी अनिल केदारे.